झिरो न्यूजच्या नगर महानगरपालिका निवडणूक विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। प्रभाग क्रमांक 4 मधून काँग्रेसचे 4 उमेदवार अर्ज दाखल। काँग्रेस पक्षातर्फे नसीम खान साहब, फयाज शेख, मिनाज खान, शम्स खान यांचे अर्ज दाखल। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगर परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे। आज निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवस असल्याने प्रभाग क्रमांक 4 मध्ये राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले आहे। मुकुंदनगर प्रभाग क्रमांक 4 मधून काँग्रेस पक्षाच्या वतीने 4 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। प्रभाग क्रमांक 4 अ मधून ओबीसी महिला गटातून शेख नसीम खान साहब, ओबीसी पुरुष गट ब गटातून फयाज शेख, सर्वसाधारण महिला क गटातून मिनाज खान आणि सर्वसाधारण पुरुष ड गटातून शम्स खान यांनी आपले नामांकन अर्ज अधिकृतरित्या सादर केले आहे। हा अर्ज दाखल प्रक्रिया प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीने निवडणूक मैदानात उतरण्याचे संकेत दिले असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा रंगू लागलेली आहे। आगामी काळात प्रचाराला वेग येणार असून प्रभागातील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रभाग क्रमांक 4 मुकुंदनगर हा नेहमीच निवडणूक निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो। विविध समाज घटक, तरुण मतदारांनी मोठी संख्या आणि विकासाबाबत असलेली नाराजी यामुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे। याविषयी बोलताना बाबा खान, आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या पॅनलचे फॉर्म भरून आमची उमेदवारी जाहीर केलेली आहे व ही जी निवडणूक आहे हे निवडणूक देखील आता आमच्या हातात काही राहिलेली नाही आहे। हे निवडणूक मुकुंदनगरच्या जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता जेव्हा मुकुंदनगरची कोणत्या उमेदवाराच्या मागं असते व त्यांची निवडणूक त्यांच्या हातात घेत असते, त्याचे निकाल सर्व मुकुंदनगरकरांनी याच्या पुढच्या काळामध्ये पण बघितलेले आहे। व आज आम्हाला असं काही तर बघितलं तर काही डमी पॅनल पण जे समोरचे आहे त्यांनी आमच्या विरोधात काही डमी पॅनल पण तयार केलेले आहे। कारण असा त्याचा मुद्दा मेन असा आहे का त्यांचा बाजार उठलेला आहे। हे नगरकरांनी व मुकुंदनगरकरांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि जे उरलेले जे बाजार आहे ते 16 तारखेला हे मुकुंदनगरची जनता उठून टाकणार।